सुरू करायचं। लिंक आहे ना, घेतलं असेल ना आता। अरे शिवाजी, एक मिनिट, शिवाजी घेतला ना, घेतला, लिंक आहे, लिंक दिली आहे, लिंक दिली आहे। स्टार्ट करायचं का? लाईव्ह जाणार थांबून किती डेटा दिले काय काहीच नाही। कैमरे धावत होते सांगितल्याबद्दल। और भैया कैसे? अच्छा, इलेक्शन डिक्लेअर झाले विधान परिषद 12 जुलै। 12 जुलै। एक मिनिट, शांत शांत शांत, सुरू होत आहे। ओए बाबा, ओ तुम्हारा नहीं है क्या? नहीं, आपका सवाल है कुछ तो भी। आज सरकारने, मराठीत करतो पहिले, आज राज्य सरकारने पुन्हा न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून एक पाप पुन्हा केलं। उज्ज्वल निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असताना अजून त्यांना सरकारी वकील करून एक त्यांनी सिद्ध केलं की वकीलही सरकारी आता भाजपचेच राहणार, अशा पद्धतीचं दृष्ट काम महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे। सरकारने याचा फेरविचार करावा। भाजपच्या कार्यकर्त्याला, उमेदवाराला सरकारी वकील करता येणार नाही, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून राज्य शासनाने तातडीनं त्याच्यातला फेरविचार करावा। त्याचप्रमाणे नीटच्या परीक्षेचा गोंधळ अजूनही संपलेला नाही। अनेक परिवार अजूनही चिंतित आहेत। मुलांचं भविष्य अंधकारमय आहे। केंद्रातले मंत्री सांगतात की बिहारमध्ये कॉपी झाली, आम्ही त्याचा तपास करतो आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातत्याने आम्ही सांगतो की नीटच्या परीक्षाच ह्या रद्द कराव्यात। पहिल्यासारख्या 12वीच्या परीक्षेच्या आधारावरच या परीक्षा व्हाव्यात, मेडिकलच्या, ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे। महाराष्ट्रामध्ये भरतीच्या नावाने गोंधळ कसा केला जातो। आता पावसाळ्यामध्ये ग्राउंड सगळे ओले आहेत आणि पोलिसांची भरती सुरू झालेली आहे। फिजिकल याच्यामध्ये त्यांना त्या ग्राउंडमध्ये धावावं लागतं आणि त्या चिखलातल्या ग्राउंडमध्ये धावत असताना अनेक पोरांचं त्या ठिकाणी नुकसान होते आहे, त्यांना दुखापत पण होते आहे आणि म्हणून हे सरकार किती वाईट विचार या नवीन पिढीच्या बद्दल करते आहे ही त्याच्यातून सिद्ध होते आहे। मागच्या भरती झाल्या, त्याची अजूनही ट्रेनिंग चालूच आहेत, पण त्यांच्या या सगळ्या मुलांना 2-3 महिने अजून थांबावं लागणार आहे। सरकारला पावसाळ्याच्या नंतर फिजिकल हे सगळ्या भरत्या कराव्यात, एवढं सरकारला आमचं आव्हान आहे। मुलांच्या असेही परीक्षा बघू नये की त्या मुलांचं भविष्य खराब होत असेल तर या पद्धतीचं कृत्य सरकारने करू नये,
या पद्धतीचं एक सरकारला आमची विनंती आहे. मी आजच माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही त्या पद्धतीचं पत्र लिहून पाठवतो आणि पोलीस भरतीबद्दलचं त्यांनी त्याचा फेरविचार करावा अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आम्ही सांगतो की अजूनही बियाणं उपलब्ध नाही. मी काल अमरावती विभागाच्या दौऱ्यात होतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांजवळ अजूनही बियाणं उपलब्ध झालेलं नाही आणि बोगस बियाणाचा सुळसुळाट महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. खत कंपन्यांशी आणि बियाणे कंपन्यांशी सरकारचा डायरेक्ट बोगस व्यवस्थेमध्ये संबंध आहे असं शेतकऱ्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. म्हणून सरकारला आता याच्यामध्ये खऱ्या अर्थाने यावेळेस बोगस बियाणं शेतकऱ्यांना मिळालं नाही पाहिजे या पद्धतीची काळजी सरकारने करावी. बोगस खतं असतात, बोगस औषधी असतात आणि त्याही पद्धती